सर्व मित्रपरिवारांना माझा क्रांतिकारी जय भीम। मित्रांनो, हे बघा कसा छान पैकी पाऊस पडत आहे, किती सुंदर आणि निसर्ग किती छान वातावरण आहे। आणि माझ्या बबलीच्या बाहेर अंगणामध्ये झाडं किती छान दिसत आहेत। बबली बबली माझी इकडेच बसलेली, वरती बसली बघा किती चांगली बसली बघा। मला नाही का काही खुर्चीच नव्हती, मम्मी मी या खुर्चीवर बसली आणि मग मला बोलते मी डायरेक्ट साड्याच्या दुकानामध्ये मला दुकानदार डायरेक्ट बसून बोलतो, मी डायरेक्ट वरती बघा मला गप्पा मारू लागली वरती बसून। पहिले मी उभी होती तर माझी कोणाला कदर नाही आली, मी डायरेक्ट मग टेबल घेतला, म्हटलं बोला आता काय बोलायचं, मग मी बसली अशी। हा तर बघा मी तेवढ्यात पाऊस आला एवढा छान आणि मग मी लगेचच पावसाचा आनंद घेण्यासाठी मी उभी राहिली। मम्मी मित्रांनो तेव्हापासूनच आली आहे, पण पावसामुळे जाता येत नाही, पावसामुळे जाता येईना मला असं वाटलंच अंधार झालाय। हा आजचा जो पाऊस मी बघितला एवढा छान आणि एवढं वातावरण सुंदर दिसू लागले यांच्या अंगणामध्ये झाडं वगैरे। हाच पाऊस माझ्या आपल्या गावी पाहिजे, मराठवाड्यात पाहिजे। त्या निसर्गाला मी परत एकदा व्यसना करेल निसर्गाला की त्यांनी शेती करा, जिकडे शेती तिकडे पडावा। आपल्या मुंबईला लोकांचं असं म्हणणं आहे की मुंबईत जास्त पैसा आहे, माझंही म्हणणं तेच आहे की मुंबईत पैसा आहे म्हणून पाण्यासारखा पैसा म्हणून जास्तच पाऊस पडतो आपल्याकडे मुंबईला। पण मुंबईला फक्त शेती नाही जास्त समुद्रामुळे आपल्या, तर हा पाऊस तिकडे पडायला पाहिजे। ह्या पावसाळ्यात आम्ही गावी जाणार आहेत, पेरणी आमच्या शेतातली झालेली आहे, तर किती धन उगले ते बघायला जाणार आहेत आम्ही। आणि आत्ताच माझ्या जाऊचा फोन आलेला, मला मोठ्या जाऊबाईचा, तर मला बोलला पेरली सोयाबीन पेरली, मूग उडीद सरकी हे सर्व बाजरी वगैरे टाकले, परंतु पाऊस एक पहिला झाला आता पाऊसच नाही। म्हणून मला बोलत होत्या का मी त्यासाठी त्यांना सांगितलं की मला आमचे नांगरण्यासाठी एवढा पैसा घ्यावा। माझं असं म्हणणं होतं की जाऊ दे, गेल्या वर्षी पण आमची सोयाबीन अशीच गेली, म्हणून म्हणलं जाऊ दे आपण आता बोलले पाऊस पडणार आहे, बघूया आता काय होते काय नाही। तर इकडे किती पाऊस पडतो, इकडे दुपारी तर मला रेनकोट घालून जावं लागलं, सकाळी एकदा मी भिजून आली, आता परत ही बघा अशी झाली, केस अशी बांधली वरच्यावर आणि दुकानात आली, इकडे आली तर आता घरी जायची, तर आता पाऊस बघा तुम्ही, पाऊस बघू शकता किती छान पाऊस पडायला। तर खरंच आपल्या मुंबईला फारच पाऊस आहे, 12 महिने आपल्याला पाणी। त्या दिवशी मी पुण्याला गेले तर तिथे आंघोळी नाही केलं, आम्ही बिना आंघोळीचे आलो, पाणीच नाही। ते बिचारे सांगत होते आम्ही करतो काहीतरी पाण्याचं, तुम्ही आंघोळी करून घ्या, पण म्हणलं नको, आम्ही नाही केलं आंघोळी, मग घरी आल्यावर आंघोळ केली। तर काय मुंबई आपली, खरंच आपल्या मुंबईची सरकुडीच येत नाही। केरळला पाऊस पडतो, मुंबईला पडतो, बघा पावसाच्या सरी कशा वाहत आहेत। आणि आभाळ बघा तुम्ही, आभाळ बघू शकता कितीच आभाळ आलेलं आहे, पूर्ण काळकुट झालेलं आहे। मला असं वाटतंय रात्रभर पाऊस पडणार आहे हा। आता मी इकडे आले म्हणून पाऊस कळला बबली मला, नाहीतर तिकडे असल्यावर पाऊस पण नाही समजत किती पाऊस पडला। फ्लॅटमध्ये मी असल्याने मला माहिती आहे फ्लॅटमध्ये काय करायला, त्या फ्लॅटमध्ये आपल्याला रांगोळी काढता येत नाही, बाहेर दिवाळी साजरी करता येत नाही। ते आपण जेव्हा सुरसुऱ्या वगैरे उडवतो, पाऊस उडवतो, तेव्हा इकडे एरियातले लोक तरी मजे घेतात, पण तिकडे कोण नसतं फ्लॅटमध्ये बघण्यासाठी। तुम्ही किती फटाके न्या, किती रांगोळ्या काढा, त्या फ्लॅटच्या बाहेर कोणीच बघायला येणार नाही। आम्ही आमच्या अंगणात थोडस काढतो ना, हे लोक काढतात त्यांच्या अंगणामध्ये, पण आमचं अंगण असं आहे का येणारे जाणारे 100-150 लोक दिवसभरामध्ये बघतात रांगोळी, वाव छान रांगोळी काढली म्हणून। त्यांच्या इकडे काय रांगोळी म्हणजे दिवाळी नाही, दसरा नाही, म्हणजे कोणताच सण फ्लॅट मध्ये केल्यासारखं वाटत नाही। आता पहिले कसं असतं बबूताई, पहिली सगळ्यांना असं वाटतं फ्लॅटमध्ये जायची मजा वेगळी आहे, पण फ्लॅट म्हणजे जेल खाण्यासारखंच आहे। तर मित्रांनो, मी राहते अशा एरियामध्ये जिथे म्हणजे सगळे गावकरी लोकांसारखं सगळेजण आसपास आहेत, आपले नातेवाईक वगैरे। तर मी राहते अशा ठिकाणी, तुम्ही कोणत्या ठिकाणी राहतात आणि तुम्हाला
तुम्हाला काय आवडतं, घर आवडतं का फ्लॅट आवडतो ते पण मला कमेंट करून सांगा. ए बबू ताईचं घर आहे छान, तिची गाडी उभी आहे, तिचे एवढे भारी झाडं, पप्पाची पण तिच्या गाडी इथे उभी केलेली आहे बघा. खरोखर म्हणजे म्हणायला गेलं तर मला रस्त्यावरचं माझं घर खूपच आवडतं. कारण की येणारे जाणाऱ्याचे हालचाल पण आपण विचारतो, कोणाला काय लागलं, काय तहान वगैरे तर आपण पाणी आणून देतो. त्या फ्लॅट मध्ये कोणी खाली उतरत नाही, कोणी वरती जात नाही. त्या सीडीमुळे लोकांना ते आवडत नाही ग बाई. आम्हाला लिफ्ट आहे का? पण प्लस जे नवीन लोक येतात ना, म्हातारे वगैरे असतात, ज्यांना लिफ्टची माहिती नसते, त्यांना स्टेप बाय स्टेप पायऱ्या चढावं लागतात. तर ते खूपच बोरिंग काम आहे. पण ग बबू ताई, कोणाची कटकट नाही, कोणाच्या भानगडी नाही. आपल्या आपल्या घरामध्ये आपण जा आणि फ्लॅट मध्ये जी मजा घेता येते स्वतःला, ती माणसाचं भांडण लागलं की बाहेर निघतात. आम्हाला एकदा घरात गेलं, फ्लॅट मध्ये गेलं, एकदा गेट बंद केला की विषय संपला. मग आणि आम्हाला मित्रांनो बघा, असं पावसा पाण्याचे दिवस आहेत, कोणी बाहेर येतं छत्री घेऊन वगैरे, आपल्याला भेटतं, बोलतं. पाऊस किती येतोय ते आपल्याला दिसतं, निसर्ग काय म्हणतोय ते दिसतं, किती हवा चालू आहे, किती पाऊस पडलाय, सगळं आपण बघू शकतो. या फ्लॅट मध्ये एकदा घुसल्यानंतर पाऊस झालाय का नाही, बाहेर कोणी गेलंय का नाही त्याच्यावरून गरज नाही. फक्त वरतून एकदा खाली आलो ना, तेव्हा हे लोक बोलतात, अरे बापरे रात्री पाऊस झाला वाटतंय. ते अंदाजे बोलतात. आपण रात्रभर जागून बघतो ना, नाही पाऊस वाचतोय म्हणून. कारण की पत्र्यांच्या घरावाल्यांना लगेच आवाज येतो पावसाचा. आमचं पत्र्याचे घर आहे, आम्हाला काय लाज वाटत नाही मित्र. कारण की तुम्हाला बऱ्याच ठिकाणी, मला स्लॅब नाही टाकलाय मी अजून, कारण की पत्र्याचंच घर आहे. समोर जराशी फोर सिलिंग करून घेतली मी माझ्या घरामध्ये, हॉलमध्ये. तर असं मम्मीचं माझं डिस्कशन आता चालू होतं. तर एवढा फरक आहे बिल्डिंग मध्ये आणि घरामध्ये, नॉर्मल घरामध्ये. पण मला कितीही लाखाचा फ्लॅट दिला तरी पण मला आवडत नाही. मला माझं फ्लॅट पेक्षा तुझं घर कमी नाही बाई. पण माझं घरच, माझा खूपच आनंद आहे माझ्या घरामध्ये. आता आपण बबलीची मुलाखत ऐकून घेतली का, ती काही सांगते माझं घर फार छान आहे आणि रस्त्यावरती आहे. खरंच चांगला मोठा आनंद घेतात, झाडून झुडून काढतात. एकदा आम्ही घरात गेले की सोफ्यावर बसल्यावर माझे पाय पण दुखतात. झाडायचं नाही, अंगण वगैरे नाही. परंतु आम्ही थोड्याच दिवसात तुम्हाला खुशखबरी पाठवणार आहे. दिवाळी झाल्याच आम्ही काम चालू करणार आहे बंगल्याचं. तर मग कितीच आनंद घेऊ आम्ही आणि तुम्हालाही दाखवू. तुम्ही हॅप्पी होता आणि आम्ही हॅप्पी राहू. कारण बघा, तुम्ही बघितल्याशिवाय, चांगलं म्हणल्याशिवाय आम्हाला जमत नाही, आम्हाला बरं वाटत नाही. जेव्हा तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगता की मला मम्मी खूप छान डान्स केला काल, याच्यामध्ये तर सांगितलं, मला कमेंट आल्या खूप छान मुली आहेत तुमच्या. तर खरंच तुम्ही जेव्हा मला छान म्हणता तर अजून माझं मन भरून येतं. तर खरंच पावसाचा आनंद घेतला असता मी आज, पण आता एवढी थंडी आणि अंगाला काटे येलेत आमच्या. नाही तर प्लॅन केला होता आम्ही दुपारी पावसामध्ये थोडंसं आपण जाऊया आणि धबधब्यावर, पण आता नाही बाबा. आता गार हवा सुटली, आता गरमी जमिनीतली निघून गेलेली आहे, गार हवा येईल. तर बघा, तुम्ही नक्कीच आम्हाला कमेंट करा आणि सांगा की आज बबलीच्या पूर्ण अंगणामध्ये बाहेरचे झाडं, गाडी वगैरे तिची उभी आहे आणि दुकानाचं हे घेते, ती पूर्ण आनंद घेते दुकानाचा. पण कोणी सामानाला येतं, गल्ला भरलेला असतो नोटाने, 10, 20, 50, 100, 500 कधी कधी येतात घेऊन वगैरे दिले तर ना. आणि मोठा आयटम गेला तर नाहीतर मग 10, 15, 20, 25 असे येतात. पण दिवसभर पैसे तिच्या हातात असतात. तर बघा, चांगला आहे, छोटा मोठा काय धंदा आहे ना, पण धंदा पाहिजे बघा. धंदा मेन आहे, कारण बिझनेस मेन आहे. मित्रांनो, मम्मी गेली आहे पाठीमागे काहीतरी झाडझूड करण्यासाठी. मी आहे बसलेली अजून वरतीच. हे बघा, असे कुरकुरे आणलेत. त्या दिवशी व्हिडिओमध्ये दाखवलं होतं का मम्मी काय नाही मिळत म्हणून खाण्यासाठी. तर हे बघा, सर्व कुरकुरे वगैरे मम्मीने चिप्स भरभरून आणलेला आहे आणि पूर्ण दुकान जे आहे ते आता छान फुल झालेलं आहे. पावसाळ्याचे दिवस लोकांचे हाल नको व्हायला म्हणून सर्व सामान ठेवलंय आता किराणा दुकानामध्ये. ते पण सांगितलेलं की महिना 1.5 महिना पगार नाही झाला तरी सामान दे, कोणाला नाही सांगू नको म्हणून सगळ्याला सांगितलं की सगळ्यांना उधार दे, राहू दे, त्यांचे पावसा पाण्याचे दिवस आहेत म्हणून. एक कमेंट मला आली होती का नवीन दुकान आहे तर उधार लवकर देऊ नका.
नाही. उधार दिलं ना तर मग काय करतात, उधारीवाले लोक काय करतात, मग रोकडा दुसरीकडून आणतात. त्यांची सवय आम्हाला माहीत आहे, कारण आम्ही काही दिवस असे केलेले लोक असतो. दुकानवाल्याकडे आपले जर पैसे असले 2000 रुपये आणि आपल्याला तो हटकीन म्हणून आपण दुसरीकडे त्याच्याकडे जात नाही. परंतु मी तिला सांगितलं बबलीला की बबली दे, तू त्यांना बिंदास दे, 1 महिन्यानं देऊ दे पैसे या 2 महिन्यानं देऊ दे, पण त्यांना उधार देऊन टाक. पावसाचे दिवस आहे, सर्व गहू, पूर्ण ज्वारी, बाजरी, तांदूळ, डाळी सर्व भरून ठेवलेलं आहे. मीठ वगैरे तर लोक जास्त खात नाही, कारण चक्की इथे लोक दळून घेतात. तर मित्रांनो बघा, आज आमचं दोघींचं मम्मीचं म्हणजे मायलेकीचं जरासं संभाषण चालू होतं. आणि इथे आल्यानंतर मम्मी आणि मी नेहमी चर्चा करत राहतो, बोलत राहतो. रोज एक नवीन आयडिया घेतो, देतो. काय नाही कधी काही उधारी येते तर मग खुश होतो आम्ही दोघी जणी. कधी कधी जर पैसे दिले ना उधारीचे वगैरे तर गल्ला चांगला दिसतो मम्मीला. तर मम्मी सारखी बोलत राहते का म्हणजे आज जरा चांगलं झाल्यासारखं वाटतं, दुकानामध्ये चाललं का, काही गेलं का सामान. तर मी सांगते की नाही त्यांनी मागची उधारी दिली आहे करणे वगैरे. तर बिझनेस आहे मित्रांनो लहान, पण नेहमी पैसा हातामध्ये राहतो या बिझनेसमध्ये आणि काही सडत नाही सहज. म्हणजे एक त्यातली गोष्ट, काही याच्यातली कोणतीच गोष्ट वेस्टेज नाहीये. किराणा दुकानामधली कोणताही वस्तू असू द्या, बिस्किट पासून काही पण, सगळ्याची व्हॅलिडिटी 6-6 महिने, काहीच होत नाही कशालाच. फक्त भाजीपाल्याचा धंदा फक्त बेकार एकदम. करून पाहिलं होतं भाजीपाला, पण एवढं जमलं नाही. त्याच्यामध्ये फारच खोट खावं लागलं. बापरे मित्रांनो, एवढा बेकार धंदा तो भाजीपाल्याचा. भाजी आपण आणतो, लोक आपण आणतो, खरंच लोक कसे करतात, खरंच सल्यूट आहे त्यांना सर्वांना. मित्रांनो एकदा आम्ही ती गंमत सांगते तुम्हाला. एकदा आम्ही टाकला होता भाजीपाल्याचा बिझनेस खूप मोठा. म्हणजे कुठे काही गाळा वगैरे नव्हता घेतला आम्ही म्हणजे रोडवरतीच 20 रुपयाची पावती असते ना याची ग्रामपंचायतची, त्या ठिकाणी आम्ही म्हणजे 20 रुपये आणि 20 रुपये 80 रुपयाच्या पावत्या आमच्या 4. कारण की आम्ही जी जागा होती ना ती जास्त स्क्वेअर फूट घेतली होती. तर तो बोलायचा नाही सगळ्यांना 10-10 फूटच भेटेल. आम्ही 40 फूट आम्ही जागा घेतली. सांगितलं 20 रुपयाची मतलब तुम्हाला. हा, मी म्हटलं तुम्हाला काय करायचं, आम्ही जागा केवढी पण घेऊ, तुम्ही 20 रुपयाची पावती फाडत. आम्ही 40 फुटाचे 80 रुपये रोज देत होतो. पण असं केलं मित्रांनो 2 महिने आम्ही कसा तरी तो खेचत बिझनेस केला. भाजीपाल्याचा धंदा एवढा सडका धंदा आहे की नाही, म्हणजे आपण दुकानावरती गेलो आणि जर कोथिंबीरच्या जुड्या घेतल्या, पालक घेतली, मेथी घेतली, ती सकाळी एवढी टवटवीत आणि फ्रेश असते. जशी आपण आपल्या दुकानात ठेवली ना तशी त्याची मान लटकते, मेथीची, पालकाची वगैरे. मग आम्ही म्हणजे एवढं का नाही, आलेल्या किमतीत आम्ही मग संध्याकाळी देऊन टाकायचो. घेऊन जा, सडण्यापेक्षा ठीक आहे. बऱ्याच वेळा गाजर, वांगे, मुळे वगैरे, किती काकड्या वगैरे सगळं आयटम, एक पण आयटम त्याचा 1 दिवस पण राहू शकत नाही. गाजरे पण काळे पडतात, ती काकडी जर अशी होऊन जाते एकदम, टमाटर पिकतात. आणि मग त्यासाठी आणि मित्रांनो आपल्यासारखे गिराईक असतात चतुर एकदम, त्यांना एकदम फ्रेश पाहिजे. मग ते आपल्या बाजूला जे दुकान असेल ना त्यांच्याकडून आपल्या समोर घेतात. पण आम्ही आम्हाला एवढं वाईट वाटायचं, चला आमच्याकडे आला. आणि आम्ही रोडवरती नुसतं वाट बघायचो, आता येईल आमच्याकडे कोणी, आता येईल आमच्याकडे कोणी. एवढा बेकार धंदा आहे तो भाजीपाल्याचा. त्यापेक्षा भाजीपाल्याला असे कानाला हात लावले, संध्याकाळी परत एकदा त्या जुड्या बांधून ठेवा, हवा नाही लागली पाहिजे. केवढी बापरे, एवढी किटकिट का नाही त्या याच्यामुळे. भाजीपालाही केला, सगळं काय, एक पण बिझनेस नाही जो आम्ही म्हणजे सोडलाय. कांदे बटाटे झालं, भाजीपाला झालं, पण काय ना काय करतो, पण करून बघतो आम्ही. तर बघा मम्मीकडून घेऊया विचारून काय मम्मीचं म्हणणं आहे. होईना, पण बघूताई कसं असतं, मम्मीचं आणि पप्पाचं असं एक लक्षण धोरण आहे आमचं दोघांचं की मुलाला का होईना पण कोणाच्या कामाला पाठवायचं नाही, गुलामी करायची नाही. आपल्याला आपण आजाद पाहिजे. महाराष्ट्रीयन आहेत, महाराष्ट्रीयन आहेत आपण. भले आपल्याला लोक सांगतात 12 घंटे ड्युटी करत नाहीत, पण आपल्याला ती गुलामी पत्करता येत नाही. भले थोडे का होईना पैसे 500च्या जागी कम से कम 400 भेटले तरी काही नाही, पण स्वतःचा बिझनेस. म्हणून आम्ही काय करतो, हा धंदा नाही तो निवडतो, तो धंदा नाही हा निवडतो. म्हणून काय चाललेलं आहे आपलं. काही आता परत धंदा एक राहिलाय आमचा फक्त, हा मॅचिंग सेंटर.
सेंटरचं थोडस चालू आहे आमचं प्लॅनिंग. पण त्याला फार लाखो रुपये लागतात, 5-10 लाख रुपये लागतात. ते आपल्याला पैसे जमवायचे आधी, जमवायचे आणि थोडस जरा पावसा पाण्याचं जरा फार ब्रेक घ्यायचा आहे. सगळ्याच मोठ्या जावायची गाडी, त्यांची गाडी, यांची गाडी, तर थोडे हप्ते जरा जास्त आहेत म्हणून काय केलं, थोडं थांबवलं. आता ती एक धंदा राहिला, तो बिझनेस राहिला. जेव्हा मी जाते साड्याची फॉल बिल्डिंगसाठी, फॉल घेण्यासाठी, मॅचिंग ब्लाऊज घेण्यासाठी किंवा काही घेण्यासाठी, पेटीकोट वगैरे, अस्तर वगैरे, तेव्हा त्याचा किंमत आणि मी बघितलेली किंमत फार मोठा फरक. आणि मुंबईला मालाडला मी गेले, मालाडला तर एवढे स्वस्ते जे 250चं ब्लाऊज इथं डायरेक्ट 600, 800, कधी 1200. इथे ब्लाऊज एकच, सगळ्यांची एकच किंमत, पण इकडे आणून अलग अलग बांधतात आणि ते आपल्याला दाखवतात. मी तर काही घेतलं नाही म्हणा, पण तिकडनं बघून आले मी बिझनेससाठी. तर खरंच तो एक बिझनेस करायचा आहे, तर त्याला 10 लाख रुपये लागतात. बघू, पण तेवढं टाकणार आहे मी, पोरींना टाकून देणार आहे. सध्या लहान लहान बच्चू आहेत सगळ्यांचे, तर सगळे गप्प आहेत शाळा स्कूलसाठी त्यांच्या. तर असं तुम्ही जे बघताय, आम्हाला तर फार आनंद होतो. बऱ्याच ठिकाणी मला कमेंट पण येतात. मी एक दिवस सांगितलं तुम्ही कुठे कुठे बघताय का आम्हाला, तर सगळ्या कमेंट आल्या मला. पुणे, मुंबई, जालना, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, बऱ्याच ठिकाणाहून मला कमेंट आल्या की आम्ही इकडनं बघतोय. तर खरंच तुम्हाला मी परत एकदा माझा मानाचा जय भीम करते आणि तुम्हाला धन्यवाद देते. जय भीम, धन्यवाद, नमो बुद्धाय, नमस्कार.